नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। विद्यार्थ्यांनी कर्तव्य पाळली तर समाज सुधारणा निश्चित। पोलीस उपनिरीक्षक मनीष बच्छाव। आपली समाज व्यवस्था ही कायदा आणि नियमावरती जोपासली जात आहे। ज्याप्रमाणे आपण नियम आणि कायदे पाळतो त्याचप्रमाणे आपण प्रत्येकाने समाजाप्रती असलेली कर्तव्य ओळखून तसे वागल्यास देश सुधारण्यासाठी त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होऊ शकतो। त्याकरता प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली कर्तव्य पाळली तर समाज सुधारणा ही निश्चितच झाल्याशिवाय राहणार नाही, असे रोखठोक प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक मनीष बच्छाव यांनी कळंबोली येथे केले। सुधागड विद्यासंकुलाच्या 5 दिवसीय सुरू असलेल्या स्नेहसंमेलनाच्या समारोपाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपनिरीक्षक मनीष बच्छाव हे उपस्थित होते। त्यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी मुख्याध्यापक, कळंबोली व्यापार संघाचे अध्यक्ष कमल कोठारी, माजी नगरसेविका विद्या गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गायकवाड, विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पालवे, मराठी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वनिता कोळी, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रमुख संजय पाटील तसेच विद्यासंकुलातील शिक्षकेतर प्राध्यापक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्राथमिक विद्यालयातील चिमुकल्यांनी विविध गुणदर्शन करून आपल्या कला सादर केल्या। विविध गाण्यांच्या ठेक्यावर समूह नृत्य करून उपस्थित मान्यवरांची दाद मिळवली। विद्यासंकुलातील उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या विविध गुणदर्शन करून कला प्रदर्शित केले। विविध चित्रपटातील गाण्यांच्या ठेक्यावर समूह नृत्य करून स्नेहसंमेलनाचा समारोप हा दणकेबाज केला। यावेळी विद्यासंकुलाचे प्राचार्य राजेंद्र पालवे यांनी सुधागड विद्यासंकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचे तसेच उपस्थित झालेल्या मान्यवरांचे आभार व्यक्त करून अंकुर शीर्षकने प्रेरित झालेले स्नेहसंमेलन हे निश्चितच सर्वांच्या साक्षीने, सर्वांच्या मेहनतीने उठावदार आणि दिमागदार झाल्याचे समाधान व्यक्त केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश म्हात्रेंसह तृप्ती भोईर, कळंबोली।